मैदान क्रमांक 3 वर एक सन्मान घेतोय रायगड जिल्ह्याच्या या वर्षीच्या कुमार गटाच्या संघाचा कर्णधार एक आदिवासी ठाकूर समाजाचा मुलगा मुख्य प्रवाह देऊन एक उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला प्रोत्साहन म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याचा सन्मान करतो. तुम्हाला जेव्हा खेळण्याची जेव्हा असते तर तुम्हाला शेड्यूल मदत करतात की जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत असते खेळासाठी तर शेड्यूल तुम्हाला मदत असते की नाही? असते नक्की ना. कसं वाटतं पहिल्यांदाच बॅटवरती प्रॅक्टिस केलेली आहे की नाही? ना आम्ही कधीच बॅटवरती प्रॅक्टिस केली नाही, पहिल्यांदा बॅटवर टॉप आपण येऊया या ठिकाणी सन्मान केला जातोय. टाळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी येऊया. या ठिकाणी प्रश्न आपण लगेच चालू करायचा खेळ आणि थांबवायचा नाहीये. धनंजय, सर्व कोचेसना एक विनंती आहे. कोचेस, आपले खेळाडू आपण गणवेशात आणताय, आपल्याला सुद्धा एक विनंती आहे. आपण जेव्हा मैदानात एंटर होता ना एखादा अप्पट आपण अंगावर घालून येत जा. ऑफिशियल ड्रेस कोड कोचचा ट्रॅक आणि अप्पन आहे तर त्या ड्रेस कोडचा फॉलोअप जर केलं तर बरं राहील. कोचेस, सर्व कोचेसना विनंती आहे अप्पर अंगावर चढवल्याशिवाय टीमच्या सोबत मॅटवर आपण येऊ नका. धन्यवाद सर. यानंतर अर्थातच आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल नेक्स्ट मॅचसाठी. चालू सामना आपण पाहतो. मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान नागझरी वर्सेस जय हनुमान कातळपडा. मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान वाघोडे वर्सेस श्रीगणेश जवकवडे. मैदान क्रमांक 3 साठी मसोबा गावठाणा वर्सेस श्रीगणेश कंडाळे. तदनंतर यापुढे होणारे सामने असतील. मैदान क्रमांक 1 साठी महालक्ष्मी वाघजाई वर्सेस नांदाई देवी नांदाईचा पाडा. मैदान क्रमांक 2 साठी कमळवीर डावाळे वर्सेस वनदेव पाले. आणि मैदान क्रमांक 3 साठी बाबदेव बामणगाव वर्सेस बहिरेश्वर मानी आपण तयार राहायचं आहे. अर्थात आपल्यासाठी फर्स्ट कॉल, आपल्यासाठी पहिला पुकार. सेकंड आणि थर्ड कॉलला मात्र आपल्याला या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. आता जिथं एंट्रन्स आहे त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. याची सर्व संघांना नोंद घ्यायची आहे. आम्ही या ठिकाणी कॉल दिलेले आहे. मैदान क्रमांक 1 साठी महालक्ष्मी वाघजाई वर्सेस नांदाई देवी नांदाईचा पाडा आपल्यासाठी फर्स्ट कॉल. कमळवीर डावाळे वर्सेस वनदेव पाले आपल्यासाठी फर्स्ट कॉल मैदान क्रमांक 2 साठी. आणि मैदान क्रमांक 3 साठी बाबदेव बामणगाव वर्सेस बहिरेश्वर मानी आपल्याला मैदान क्रमांक 3 साठी पहिला पुकार दिलेला आहे. सर्व संघ आपण आपापल्या गणवेशामध्ये तयार करायचं आहे. स्पर्धेचे सर्व नियम आणि अटी सर्व संघांसाठी लागू असतील याची देखील सर्व संघांना नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, तीनही पंचक्रोशी स्पर्धा आजच्या या रचनेमध्ये आपण खेळतोय. पहिली फेरी आणि दुसरी फेरी आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. कदाचित जिंकलेला संघ असेल आपण घरी जायचं नाहीये, कारण दुसरा राऊंड अर्थात दुसरी फेरी देखील आज या ठिकाणी पूर्ण होणार आहे. याची देखील आपण नोंद घ्या. हॅलो, चालू सामने क्रीडांगण क्रमांक 1 वरती जय हनुमान कातळपाडा विरुद्ध जय हनुमान नागझरी. हा क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू सामना आपण पाहतोय. जिथे अलिबाग रेवस पंचक्रोशी मधला जय हनुमान कातळपाडा हा संघ आघाडीवरती पाहतोय. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना आपण पाहतोय तो जय गणेश धोकोडे विरुद्ध जय हनुमान वाघोडे यांच्यामध्ये लढत. अर्थात सुमित माने विरुद्ध त्या ठिकाणी अंश धोंडसेकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अंश धोंडसेकरला मात्र या रेडवरती पाहत होतोय, डिफेन्स होतोय, सुंदर डिफेन्स. वाघोडे संघ एक बलाढ्य संघ आहे. सागरगड पंचक्रोशी मधला सुमित मानेचा संघ आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहतोय. आणि धोकोडे गावचा अर्थात जय गणेश धोकोडे अशी लढत आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहतोय. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती लढत आपण पाहतोय मसोबा गावठा विरुद्ध जय गणेश खंडाले. श्री गणेश खंडाले अर्थात श्री गणेश खंडाले हा अलिबाग पंचक्रोशी मधला संघ एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्यामध्ये लढत क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण पाहतोय. 5-0 असा गुणफलक क्रीडांगण क्रमांक 1 वरती जय हनुमान कातळपाडा हा संघ 5-0 अर्थात लव मध्ये आहे तो नागझरी संघ. प्रवेशद्वारावर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे आपल्यासाठी आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून सुसज्ज अशी
प्रेक्षक गॅलरी बनवलेली आहे, त्याचा लाभ घ्या. प्रवेशद्वाराजवळ कोणी उभं राहायचं नाहीये. कृपया आपण सर्वजण प्रेक्षक गॅलरीमध्ये चला. पुन्हा एकदा सर्व संघ आपण असं सांगू इच्छितो, आज पहिली आणि दुसरी फेरी या ठिकाणी पूर्ण होणार आहे. एकूण 64 संघ आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण निमंत्रित केलेले आहेत. 64च्या 64 संघ या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या 64 संघांचा या ठिकाणी पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड कंप्लीट होणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विजयी संघ आपण याची नोंद घ्या. खरं तर प्रत्येक सामन्यामध्ये पराभूत जो संघ आहे, या पराभूत संघामध्ये देखील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंसाठी देखील अर्थात या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान केला जाणार आहे. सुंदर डिफेन्स झालेला आहे. 2 मध्ये डिफेन्स झाला आणि पहिला सुपर टॅकल अर्थात नागझरी संघाने घेतलेला 2-5 असा गुणफल. पहिला सुपर टॅकल नागझरी संघाचा आणि जी पॉईंटची तलाश होती, पॉईंटची आवश्यकता होती, ती सुपर टॅकलमध्ये त्यांनी प्राप्त केलेली आहे. आपल्या संघाला नवीन संजीवनी दिली आहे, ऑल आउट पासून वाचवलं आहे आणि 2-5 अशा गुणफलकाने मॅच आपण बघतोय. 3च्या डिफेन्समध्ये रेडवरती अत्यंत चपल रायडर जहन्मा कातरपाडा संघाचा. मॅटवरची कबड्डी स्पर्धा, शॉस कबड्डी, ध्यास कबड्डी, लेपंगा, क्रीडांगण क्रमांक 2 मध्ये आपण बघतोय जेथे वाघोळी संघ आघाडीवरती आहे 5-2 अशा गुणफलकाने. जेथे सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सुरू आहे. वाघोळी विरुद्ध जगदीश धोकोडे असा मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहतोय. 3 वर्षी मॅच आपण बघतोय जेथे मसुबा गावटा आदिवासी समाजाचा संघ या ठिकाणी सुंदर डिफेन्स करतोय. अर्थात त्यांच्या विरुद्ध जो संघ आहे सी गणेश खंडाले. क्रीडांगण क्रमांक 1 मध्ये पुढील मॅच असणार आहे महालक्ष्मी वारजे विरुद्ध नांदेड नगरपाडा, कमल विरुद्ध डावाले विरुद्ध वनदेव बाले आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती बापदेव बामणगाव विरुद्ध भैरेश्वर माने. या तिन्ही संघांनी जय्यत तरीत राहायचं आहे. संजय सर एक मिनिट. या ठिकाणी अर्थातच यापूर्वी सामने खेळले गेले ज्यामध्ये जे पराभूत संघ होते अशा पराभूत संघांमध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना देखील सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येणार आहे. साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर चालू सामना खेळला गेला ज्यामध्ये पराभूत झालेले संघ जहन्मा स्पोर्ट्स उदुबाईचा पाडा या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाचा सन्मान दिला जातोय तो म्हणजे सुयोग तळे. सुयोग तळे आपण यायचं आहे आणि आपले सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. पराभूत संघांमधील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंसाठी या ठिकाणी अर्थातच साई क्रमांक महिला मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. सुयोग तळे आपण यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. तदनंतर कुरुळ संघाचा आदित्य आपण देखील यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. आणि तदनंतर केही संघाचा नाव आमच्या लक्षात राहिलं नाहीये 18 नंबरचा खेळाडू आपण देखील यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. या तीनही खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या आणि आपला सन्मान आपण घेऊन जायचा आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाबद्दल या ठिकाणी आपला सन्मानित करण्यात येणार आहे. माईक द्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती माईक द्यायचा आहे. पंचला क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आपण त्वरित माईक द्यायचं आहे. अजून देखील ज्या ठिकाणी ज्या संघांना आपली नोंदणी केली नसेल त्या सर्व संघांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं. आपली टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 1 कातलपाड़ा चैलेंज इज नो bonus point. Our challenge is bonus point. Please review. Court number 1. कातलपाड़ा संघाचा रिव्ह्यू आहे क्रीडांगण क्रमांक 1 वरती. कोर्ट नंबर 1. क्रीडांगण क्रमांक 2च्या लढतीकडे लक्ष आपण बघतोय. 13-2 अशा फलकाने वाघोली संघ आघाडीवरती आहे. सुमित मानेचा संघ एक मजबूत स्थितीमध्ये पहिला ऑल आउट दिला त्या गणेश धोकोडे संघावरती. संजय सर प्लीज एकदा वेळ येतो तुमचा.
तर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळतोय. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय कोर्ट नंबर 1 रिव्यू सक्सेसफुल, नो बोनस. कातलपाडा हॅलो कातलपाडा कॅप्टन रिव्यू सक्सेसफुल, युअर रिव्यू. कातलपाडा संघाचा रिव्यू रेडर आउट आहे, थर्ड रेड होती, रेडर आउट आहे, नो बोनस. सहा पूर्ण अशा प्रकारे सामना केला. क्रमांक 1 मध्ये कातलपाडा संघ हर्षल सुरवेची रेड 2च्या डिफेन्समध्ये पॉईंट प्राप्त करून जातो. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती संघ अशा प्रकारे जे जयगणेश तोगडे विरुद्ध वादळ असा मॅच आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती संजय सर पुन्हा एकदा वेळ घेतो. धन्यवाद संजय सर. त्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळतो. अर्थात व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उमेश ठाकूर यांचा देखील या ठिकाणी अर्थात सन्मान केला जाणार आहे. मी जयेश साळुंके आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय उमेश ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिराड या ठिकाणी कार्यशील शिक्षक आहेत आणि उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं ज्ञानाचं पवित्र कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय असे आमचे आदरणीय उमेश ठाकूर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. जयेश साळुंके आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उमेश ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद उमेश ठाकूर. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय समीर धुमाळ यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. आदरणीय समीर धुमाळ यांचा सन्मान करण्यासाठी मी ऋषिकेश पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समीर धुमाळ यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय समीर धुमाळ यांचा देखील यथोचित सन्मान मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतो. खूप खूप धन्यवाद देतो सर्व मान्यवरांना आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आजच्या कबड्डी स्पर्धेला आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. धन्यवाद सर. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय धर्मा लोभी अर्थात माजी पंचायत समिती सदस्य यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय धर्मा लोभी आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी प्रणितकडे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्मा लोभी यांना देखील सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आदरणीय धर्मलोभी यांचा देखील सन्मानित केला जाणार आहे. प्रणितकडे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते धर्मलोभी यांना देखील सन्मानित करायचं आहे. मैदान क्रमांक 3 वर मसोबा गावठाण 10 गुण आणि श्री गणेश खंडाळे 13 गुण. मध्यांतरानंतर सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद सर. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय धर्मा पिंगळा अलिबाग तालुका आदिवासी संघटना अध्यक्ष आदरणीय धर्मा पिंगळा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी योगेश साळुंके आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्मा पिंगळा यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय धर्मा पिंगळा यांचा देखील सन्मान केला जातोय. अनेकांचा सन्मान अनेकांचा सत्कार या ठिकाणी अर्थातच मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यशील असणारे सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जनार्दन धुमाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. जनार्दन धुमाळ यांचा सन्मान करण्यासाठी मी अर्थातच आदित्य गडेकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते जनार्दन धुमाळ यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात माईची उद्गार शॉल या ठिकाणी देण्यात येतोय. आपलं अर्थातच या मंडळावरील प्रेम आणि आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या प्रेमाखातर आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपण देखील मनस्वी या ठिकाणी हार्दिक स्वागत. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शुभम भाग या ठिकाणी शुभम भाग यांचा देखील सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी रुपेश आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते शुभम भाग यांना देखील सन्मानित करायचं आहे. शुभम भाग आपला देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत.
तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बालकृष्ण पाटील अर्थात दापोली मुंबई यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी जयेश सालुंके आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते बालकृष्ण पाटील दापोली मुंबई यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय बालकृष्ण पाटील यांचा देखील यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो. पुढील 6च्या 6 संघ आपण तयार करायचा. संजय सर ज्या ठिकाणी अर्थात ज्या संघाने आपण भाव दिलेला आहे त्या संघाने देखील तयार करायचं आहे. आदरणीय बालकृष्ण पाटील यांचा सन्मान केला जातो. क्रीडागट क्रमांक 1 साठी दुसरा प्रकार. क्रीडागट क्रमांक 1 वरती महालक्ष्मी वागजे विरुद्ध नंदादेवी नंदापाडा. क्रीडागट क्रमांक 2 वरती कमलवीर डाबाले विरुद्ध वनदेव पाले आणि क्रीडागट क्रमांक 3 वरती बापदेव बामणगाव विरुद्ध भैरवेश्वर माने या साई संघाला दुसरा प्रकार आहे. आपण लाईन अप करून घ्यायचा आहे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय परशुराम ठाकूर दापोली मुंबई यांचा देखील सन्मान केला जाणार. ऋषिकेश पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते परशुराम ठाकूर दापोली मुंबई यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय परशुराम ठाकूर विविध विभागातून विविध क्षेत्रातून विविध गावातून विविध तालुक्यातून विविध या ठिकाणी क्षेत्रातून या ठिकाणी आलेले मान्यवर आहेत आणि त्यांचा सन्मान करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. धन्यवाद आदरणीय परशुराम ठाकूर. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दिनेश पाटील बोरघर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय दिनेश पाटील हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा प्रणित खरे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते दिनेश पाटील बोरघर यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज या प्रणित आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातो. अनेकांचा मान आणि अनेकांचा सन्मान या ठिकाणी अर्थात सगळे मिनिटं. क्रीडागट क्रमांक 2 वरती माईक द्यायचं आहे. रिव्ह्यू आहे तिथे. अंकुर सर आपण क्रीडागट क्रमांक 2 वरती माईक द्या. धन्यवाद सर. तदनंतर नितीन म्हात्रे अर्थात ॲडव्होकेट नितीन म्हात्रे नारंगी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. हा सन्मान करण्यासाठी योगेश सालुंके आपणास विनंती असेल आदरणीय ॲडव्होकेट नितीन म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. संजय सर बोला. अंकुर सर माईक द्यायचं तिथे. ॲडव्होकेट क्रमांक 2 वर वाघोडीचा धोकोडे मॅच चालू आहे. धोकोडेचा प्लेटला गेला होता. त्याला कॅच झाला असता त्यांनी ताण ब्रेक झाला म्हणून त्यांनी जरा आऊट दिला. डिसिजन असा आहे आणि वाघोडीला सिंगल पॉईंट. प्लीज रिव्ह्यू आहे मैदान क्रमांक 2 साठी. मैदान क्रमांक 2 साठी रिव्ह्यू आहे सर. कांड ब्रेक झाली आहे. कांड ब्रेक झाली आहे पकडेच्या दरम्यान त्याचं चॅलेंज आहे. धन्यवाद. तत्पूर्वी आपण सन्मान घेतोय अर्थात व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अशोक नानसे नारंगी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदित्य खेडेकर विनंती असेल आपण अशोक नानसे यांना देखील सन्मानित करायचं आहे. धन्यवाद अशोकजी नानसे सर. तदनंतर या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नवीन शिर्के अर्थात ताडबागळे यांचा देखील वडवली यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय हरीश भोईर आपणास विनंती करणार आहे आदरणीय सामाजिक कार्यकर्ते नवीन शिर्के यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात आदरणीय सरपंच मॅडम रुपाली नवीन शिर्के यांचे खऱ्या अर्थानं पती आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहतोय असे नवीन शिर्के अर्थात कबड्डीशी निगडीत आहेत कबड्डीशी रिलेटेड आहेत असे नवीन शिर्के आपला देखील कोड नंबर 2 रिपीट सर रिपीट करा. मैदान क्रमांक 2चा जो रिव्ह्यू आपल्याला जो पाहिजे तो मैदान क्रमांक 2 आपण रिपीट करायचा आहे प्लीज. क्रीडागट क्रमांक 2 वरती रिव्ह्यू रिपीट करायचा आहे. अंकुर सर रिपीट करायचं आहे. रिव्ह्यू रिपीट करायचं आहे. अंकुर सर रिपीट करा. एक सेकंड सर. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आहे या ठिकाणी. राऊत सर रिव्ह्यू असा आहे स्ट्रगल चालू आहे आणि 30 सेकंड ओव्हर झालेले नाही आहेत तरी पंचांनी विसल मारले असा त्यांचा दावा आहे आणि पंचांचं असं म्हणणं आहे की
की कांड ब्रेक झाले म्हणून आम्ही विसल मारलेली आहे. प्लीज चेक. अनसक्सेसफुल रायडर आउट. धन्यवाद. त्या ठिकाणी डिसिजन झालेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रेडर आउट. कंटिन्यू. ऑफिशियल मॅच कंटिन्यू करा. प्राणभगत आपलं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद. त्यानंतर आपण लगेचच व्यासपीठाकडे वळतोय. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कमलाकर चव्हाण सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी हरेश भोईर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कमलाकर चव्हाण यांना देखील सन्मानित करायचं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत होत असताना आपण पाहिलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि आपण देखील या ठिकाणी सन्मान आदरणीय हरेश भोईर यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. खरं तर अनेकांचं योगदान विविध क्षेत्रामध्ये लाभत असतं आणि म्हणूनच अर्थात त्यांचा सन्मान मात्र केला जातो. धन्यवाद आदरणीय कमलाकरजी चव्हाण आणि धन्यवाद हरेश भोईर. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सदानंद पाटील यांचा देखील सन्मान करण्यासाठी हरेश भोईर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते सदानंद पाटील अर्थात सदानंद पाटील हे शिवसागर पंचक्रोशीचे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा देखील सन्मान अर्थात हरेश भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. कबड्डी या ठिकाणी प्रो कबड्डी आपण होत असताना पाहतो. परंतु अशा खेळाडूंना खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम, ज्यांना पाठिंबा देण्याचं काम अशा या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असतं. अर्थात सदानंद पाटील पंचक्रोशी उपाध्यक्ष शिवसागर. धन्यवाद सर. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय संदेश शिंदे यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी हरेशजी भोईर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संदेश शिंदे शिवसागर पंचक्रोशी खजिनदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत एक मोठी जबाबदारी यानं स्वीकारली आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहतोय. संदेश शिंदे आणि शिवसागर पंचक्रोशी आज देखील या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय. कारण पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी चांगली गुणवत्ता देण्याचा प्रयत्न केला म्हणून आज देखील अशा पंचक्रोशी या ठिकाणी जिवंत असताना आपण पाहतोय आणि त्यांचाच खेळ आपल्या समवेत या ठिकाणी होत आहे. आदरणीय संदेशजी शिंदे. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित अर्थात प्रतीक समीक्षा किशोर पाटील अर्थात जे गुलाबा जीवन गौरवानं पुरस्कार विजेते आहेत अशांचा सन्मान आदरणीय रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. या ठिकाणी मी रवींद्रजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आदरणीय प्रतीक समीक्षा किशोर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी रवींद्रजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते हा एक बहुमूल्य सत्कार आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करणार आहे. मित्रांनो, खरं अर्थानं या व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. श्री प्रतीक किशोर पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. गुलाबा जीवन गौरव पुरस्कार एक चांगला पुरस्कार अर्थात गुलाबा जीवन गौरव पुरस्कार यांना सन्मानित केलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच प्रतीक समीक्षा किशोर पाटील रायगड जिल्हा बॉडी बिल्डिंग फेडरेशन सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. कोकण बॉडी बिल्डिंग अर्थात फिटनेस फिजिक्स वेलफेअर असोसिएशन याचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणारे अर्थात आदरणीय प्रतीक समीक्षा किशोर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद प्रतीक समीक्षा किशोर पाटील. शरीर हीच संपत्ती आणि खऱ्या अर्थानं ही शरीर यष्टी टिकवण्याचं काम, पिळगार शरीर बनवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं असे प्रतीक समीक्षा किशोर पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हॅलो. क्रीडांगण क्रमांक 1 साठी महालक्ष्मी वांझे विरुद्ध नांदादेवी नांदवाडा आपण लाईनअप करायचं. आपल्याला थर्ड अँड फायनल बॉल क्रीडांगण क्रमांक 1 साठी आपण तयारीचं लाईनअप करून घ्या. टीव्ही अंपायर. हॅलो. टीव्ही अंपायर. कोर्ट नंबर 1 कातलपाडा रायडर चॅलेंज विथ टच पॉइंट. आवर डिसिजन इज नो टच पॉइंट. प्लीज रिव्ह्यू. क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यू घेतलेला आहे. कातलपाडा सध्याने घेतलेला आहे. कोर्ट नंबर 1 कातलपाडा रायडर चॅलेंज इज टच पॉइंट. रेफरी डिसिजन इज नो टच पॉइंट. प्लीज रिव्ह्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागताकडे वाटतं संजय सर.
व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अजित पाटील सर, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रेवस यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी अर्थातच रवींद्रजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय अजित पाटील, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रेवस यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. आदरणीय अजित पाटील सर, प्लीज. क्रीडांगण क्रमांक 3 वरचा सामना संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना संपतोय. साई संघाला थर्ड आणि फायनल कॉल करतोय. महालक्ष्मी वागजे विरुद्ध नांदाईदेवी नांदाईपाडा. क्रीडांगण क्रमांक 1. क्रीडांगण क्रमांक 2 वरती कमलवीर ढाबारे विरुद्ध वंदेव पाले आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती बापदेव बामणगाव विरुद्ध भैरेश्वर मारी या साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. धन्यवाद सर. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय वैभव कुमार यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. वैभव कुमार यांचा देखील सन्मान केला जातोय. रिव्यू सक्सेसफुल. जर्सी नंबर 8 आउट. या Review successful. Katalpada 1 touch point. Jersey number 8 out. वैभव धुमाळ यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वैभव धुमाळ यांना देखील सन्मानित करायचं. मी नितेश अष्टमकर सर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते वैभव धुमाळ सर यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर मी या ठिकाणी खेळाडूंना निमंत्रित करणार आहे, अर्थात बोलवणार आहे. पहिल्या या ठिकाणी जे पहिले 3 सामने झाले त्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच किहिम संघाचा निमिष पाशीलकर. आपण यायचं आहे आणि आपला सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. मी या ठिकाणी निमिष पाशीलकर यांना विनंती करतो आपण यायचं आहे, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी उमेश ठाकूर सर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान ज्यांना दिला जातोय असा निमिष पाशीलकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद निमिष पाशीलकर. तदनंतर कुरुड संघाचा आदित्य आपण या कुरुड संघाचा आदित्य आपण देखील यायचं आहे, आपला सन्मान आपण घ्यायचा आहे. आणि पुदुवाईचा पाडा संघाचा सुयोग धळे आपण देखील यायचं आहे आणि आपण आपला देखील सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. तदनंतर आता सामना जो खेळला गेला मैदान क्रमांक 3 साठी श्री गणेश खंडाळे वर्सेस मसोबा गावठाण या सामन्यामध्ये श्री गणेश खंडाळे हा संघ 18 गुणांत विजय झाला. विजय संघात अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. आणि या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच मसोबा गावठाण संघाचा मनोज बेंगाल. मनोज बेंगाल आपण यायचं आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मनोज बेंगाल प्लीज कम इकडे यायचं आपण आणि आपला सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. आपण जरी पराभूत झाला असाल तरी देखील आपण आपल्या संघासाठी उत्तम खेळ त्या ठिकाणी आपण केला होता. या मनोज बेंगाल प्लीज कम. चला साई संघाला फायनल बॉल, थर्ड आणि फायनल बॉल आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती महालक्ष्मी वागजे विरुद्ध नांदाईदेवी नांदाईपाडा. क्रीडांगण क्रमांक 2 वरती कमलवीर ढाबारे विरुद्ध वंदेव पाले आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती बापदेव बामणगाव विरुद्ध भैरेश्वर मारी या साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सहयोग खेळ आपण देखील यायचं, आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. सहयोग खेळ प्लीज. पुढील संघ देखील आम्ही दिलेले आहेत. महालक्ष्मी वागजाई नांदाईदेवी नांदाईचा पाडा, कमळवीर डावाळे बंदेव पाले आणि बापदेव बामणगाव बहिरेश्वर मानी अशा संघांना देखील आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं. आपण प्रवेशद्वाराजवळ त्या ठिकाणी थांबायचं आहे. अर्थात आपला देखील या ठिकाणी आपले देखील प्रवेश निश्चितपणे वाद्याच्या माध्यमातून या ठिकाणी साऊंड सिस्टमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे. एक मनमोहक वातावरण आता देखील आपण या ठिकाणी पाहतो. आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात प्रो कबड्डी 2024 या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतो. अनेक नामांकित खेळाडू, नामांकित संघ
आज या कबड्डीमध्ये आपलं योगदान देणार आहेत, आपल्या संघासाठी मदत करणार आहेत. आपला प्रत्येकाचा खेळ हा आपल्या संघासाठी असेल, निश्चित अलिबाग तालुक्यासाठी, रायगड जिल्ह्यासाठी या ठिकाणी असणार आहे. अशी एक जिल्हास्तरीय आणि आज मात्र तालुकास्तरीय 3 पंचकृषीच्या माध्यमातून संपन्न होणारी कबड्डी स्पर्धा आपण पाहतो. 3 पंचकृषी एकवटल्या आणि अथांग असा या ठिकाणी आपण सागर अर्थातच कबड्डी खेळाडूंचा या ठिकाणी आपण निश्चितपणे आलेले पाहतोय. सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात या अगोदरच्या सामन्यामध्ये ठरलेले आहेत. पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो, आपण यायचं आहे आणि आपला सन्मान आपण घेऊन जायचा आहे. या या ठिकाणी सुयोग धळे यांना सन्मानचिन्ह देण्यासाठी मी कमलाकर चव्हाण आपणास विनंती करणार आहे. कमलाकर चव्हाण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुयोग धळे यांना सन्मानचिन्ह त्या ठिकाणी द्यायचं आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाबद्दल आपण जरी संघातला पराभव झाला असेल तरी सुद्धा आपला खेळ मात्र त्या ठिकाणी खूप सुंदर त्या ठिकाणी खेळला गेला. अजून देखील ज्या संघाने या ठिकाणी आपली एंट्री दिली नसेल अशा सर्व संघांना विनंती असेल आपली एंट्री या ठिकाणी द्यायची आहे. आमच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी नितेश शास्त्रोक्त सर आहेत, आमच्या पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे आपण एंट्री त्या ठिकाणी द्यायची आहे. अजून सुद्धा काही संघ उपस्थित नाही आहेत, लाईनअप केलेले नाही आहेत, त्या संघाने लगेच लाईनअप करायचं आहे. मानी संघ उपस्थित झालेला आहे, लाईनअप केलेला आहे. जे संघ अजून उपस्थित झालेले नाहीत त्याने लाईनअप करून घ्यायचं आहे. महालक्ष्मी वाघजाई, नांदेदेवी नांदेपाडा, कमलवीर डाबाले, वनदेव पाले, बापदेव बामणगाव आणि भैरेश्वर माने या साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. एक सुंदर असं व्यासपीठ अर्थात आदरणीय दिलीप शेडगोई यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या व्यासपीठाचा आपण निश्चितपणे चांगला उपयोग आपल्या भावी कबड्डीसाठी करणार आहोत हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. मैदान क्रमांक 2चा देखील सामना त्या ठिकाणी संपलेला आपण पाहतोय. मैदान क्रमांक 2वर चालू सामना आपण पाहिला जय हनुमान वाकोडी वर्सेस सिद्धेश धोकवडे या दोन संघांमध्ये मैदान क्रमांक 2वर सामना खेळत होता. तर मैदान क्रमांक 1वर या ठिकाणी जय हनुमान नागझरी वर्सेस जय हनुमान कादोळपाडा या संघांमध्ये हा सामना सुरू आहे. अर्थात मैदान क्रमांक 1 साठी योग्य संधी आपल्याला आदरणीय दिलीप शेडगोई यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्या संधीचं सोनं करणं हे मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे. भविष्यातील कबड्डी अशाच पद्धतीची अर्थात मॅटवरील कबड्डी स्पर्धा असणार आहे. अनेक प्रो कबड्डी स्टार अर्थात या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्याला सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यांचाच आदर्श आपण ठेवायचा आहे आणि निश्चितपणे भविष्यातील ह्या प्रो कबड्डीमध्ये आपला देखील समावेश होण्याच्या दृष्टिकोनातून आपण देखील सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे. आपला उत्तम खेळ, सर्वोत्तम खेळ, चांगला खेळ, अतिशय चांगला खेळ, सुंदर खेळ आपण या ठिकाणी मैदानावर मात्र व्यक्त करायचं आहे, सादर करायचं आहे आणि रसिक मनावर खऱ्या अर्थानं आपण अधिराज्य गाजवायचं आहे. अशी ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या वतीनं अर्थात आदरणीय दिलीप शेडगोई यांच्या नेतृत्वाखाली. मैदान क्रमांक 1वर देखील या ठिकाणी सामना मात्र संपलेला आहे. चला साई संघाने विनंती करतोय. मला वाटते 3 संघ उपस्थित झाले. नांदेदेवी नांदेपाडा, मानी हे 2 संघ उपस्थित झालेले आहेत.